चार दिग्दर्शक, चार कवी आणि एक चित्रपट बायोस्कोप आपल्या भेटीला येतोय आणि या चित्रपटाचे चार दिग्दर्शक सध्या आपल्यासोबत आहे. वेलकम. वेलकम. चार दिग्दर्शक, चार कवी आणि एक चित्रपट, हा घाट कसा घातला गेला ही जास्त उत्सुकतेचा विषय आहे सध्या. काय सांग? आम्ही मला वाटते 1.5 वर्षापूर्वी ठाणे आर्ट गिल्ड नावाची संस्था आहे जिथे आम्ही चौघे त्याचे मेंबर आहोत. तिथे आम्ही चौघे भेटलो आणि त्यावेळी असा एक एक विचार झाला चौघांचा की आपण चौघांनी मिळून एक सिनेमा केला तर काय होईल. बघा म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं की 10 सिनेमे एकत्र वगैरे आपण पाहिले असतील, पण त्यात मग वेगळेपण काय असेल चौघांनी करायचं, पण तो काहीतरी असा पाहिजे त्यात आपण स्वतःसमोर एक चॅलेंज ठेवलं पाहिजे. आणि मग अशी एक कल्पना पुढे आली की आपण कवितांवरती सिनेमा करूया. आता परिस्थिती अशी आहे की चित्र आणि कविता लोकांना पटकन उमगत नाही. असं असताना ते कविता उमगून घेऊन, जाणून घेऊन, त्याच्यावरती पटकथा लिहून त्याच्यावरती सिनेमा करणं हे एक चॅलेंज आम्ही चौघांनी स्वतःसमोर ठेवलं होतं. आज जरी हे सिनेमा किंवा प्रमोद बघताना सिम्पल वाटत असले तरी त्या सिम्प्लिसिटी अचीव करण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये खूप डिफिकल्टीज होत्या. आणि म्हणून आम्ही चौघांनी 4 वेगवेगळ्या कवींच्या, आमच्या आवडत्या कवींच्या आमची काही कविता सिलेक्ट केल्या. त्यात पण अशा बऱ्याच कविता प्रत्येकाच्या मनामध्ये येत होत्या की आपण ह्याच्यावर करूया की ह्या कवितेवर करूया. त्यातली नेमकी कविता जी अल्टिमेटली आपल्या उद्याला भेटते की आपल्याला ही गोष्ट सांगायची आहे, मला ह्या कवितेवर काम करायचं, तर त्या कविता आम्ही सगळ्यांनी निवडल्या आणि त्या कवितांवरती मग आम्ही पटकथा लिहायला सुरुवात केली. पुन्हा प्रत्येक कवितेचे वेगळे अर्थ निघू शकतात. प्रत्येक कवितेमध्ये आपल्याला वेगळा काळ, वेगळ्या व्यक्तिरेखा दिसू शकतात. तर त्यातल्या दिसलेल्या बऱ्याचशा अनवॉन्टेड व्यक्तिरेखा किंवा इंटरव्हेशन बाजूला काढून नेमकेपणाने हो हे मला माझ्या मनाला भेटतं, हे मला सांगायचं असा विचार करून मग त्याची पटकथा लिहिली गेली आणि मग त्याचा सिनेमा चालू झाला. मला वाटतं ही प्रोसेस खूप महत्त्वाची होती, खूप आनंद देणारी होती आणि या प्रोसेसमध्ये मला सहभागी होता आलं माझ्या 3 मित्रांबरोबर, ज्यांनी गेले कित्येक वर्ष मराठी सिनेमामध्ये काम केलं, जे सिनेमा जगतात, जे सिनेमाबद्दल दिवसरात्र बोलतात, ज्यांचं पॅशन सिनेमा आहे. आणि अशा सिनेमा पॅशन असलेल्या माणसांबरोबर सिनेमा करणं, त्यांच्यावर सिनेमा डिस्कस करणं, मला ह्याचा दुसरा आनंद नाही. कारण मला वाटतं सिनेमा हल्ली बरीच लोक डिस्कस करत असतात, पण जे ॲक्च्युली सिनेमा करतात त्यांच्यावर सिनेमा करणं, त्यांच्यावर सिनेमा डिस्कस करणं, त्यातनं जे काही शिकायला मिळतं, तर मला वाटतं आय एम लकी आणि आम्ही सुदैव आहे की मला ह्या प्रोजेक्टचा भाग होता आला. 4 दिग्दर्शक आणि त्यांच्या 4 कथा आणि त्याही एका चित्रपटात मांडायच्या आहेत म्हटल्यावरती स्वातंत्र्याशी, म्हणजे आपल्या आर्टिस्टिक स्वातंत्र्याशी किती तडजोड करावी लागेल. ॲक्च्युली कुठल्याही प्रकारची तडजोड करायची नाही म्हणून हा प्रोजेक्ट होता की जे काय मनात आहे, जी माझ्या मनात दिसलेली कथा, जी याच्या मनात दिसलेली कथा, चौघांना जे वाटलं ते जसं तसं उतरवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं बंधन नको, कुठल्या प्रकारचे रिस्ट्रिक्शन नको, अशा पद्धतीने करायची. म्हणून मग ह्या शॉर्ट फिल्म्सच्या फॉर्ममध्ये आम्ही ते काम केलं. जसं आमची निर्माती म्हणाली की दे क्रिएट अँड वी ॲक्सेप्ट, याच धर्तीवरती याचं काम झालं. त्यामुळे तो मुद्दाच आला नाही की आम्ही काय तर, आणि तसंही तडजोड करणारे आम्ही चौघांपैकी कुणी दिसत नाही ते, आम्ही तडजोड नाही करत. तडजोड नाही होत आहे. काय गिरीश? हो, मग ज्या दिवशी हे ठरलं की आपण चौघांनी एकत्र येऊन फिल्म करूया आणि मला ती आयडियाच खूप आवडली. म्हटलं एकतर असं म्हणजे 4 क्रिएटिव्ह माणसं एकत्र येऊन एका फिल्मसाठी, 4 क्रिएटिव्ह डिरेक्टर्सनी एकत्र येऊन एक फिल्म करणं म्हणजे हीच खरी गंमत आहे म्हटलं. आणि जेव्हा हे प्रपोजल येतं आणि एका मिनटात सगळे तयार होतात ना, म्हणजेच तिकडे इंटरफेरन्सचा मुद्दाच येत नाही, तिकडे लक्षात येतं. कारण आधीच मग प्रश्न केला नाही, मग तू काय करणार, आणि हे जेव्हा सुरू झालं असतं ना तेव्हा, तर मग कदाचित आम्हाला ना कुठेतरी इंटरफेरन्स झाले असते एकमेकांचे, वाटले असते इंटरफेरन्स. पण एक सजेशन आणि इंटरफेरन्स याच्यात खूप फरक आहे. तर सजेशन्स एकमेकांना देण्याचं स्वातंत्र्य होतं आणि प्रत्येकाने ते एक्सेप्ट केलेलंच होतं आधीपासून. आणि ते स्वातंत्र्य आहे म्हणून उगाच सगळे सजेस्ट करत नाही बसले काही. त्यांना जे वाटलं त्यांनी केलं आणि खूप हसत खेळत धमाल करत. मगाशी म्हटलं की मला ह्या प्रोजेक्टच्या निमित्तानं खूप चांगले इंडस्ट्रीतले आणखीन जवळचे मित्र झाले. हे माझे म्हणजे मित्र होतेच, पण आणखीन जवळ आलो आम्ही एकमेकांच्या, आणि तेच जास्त त्याचाच मला खूप जास्त आनंद आहे. कारण मला मैत्री करायला खूप आवडते सगळ्यांची, आणि मला वाटतं दिस इज वॉट बायोस्कोप हॅज गिवन मी. म्हणजे जसं गिरीश म्हणाला त्याचा धागा ओढीन की आम्ही एकमेकांना ओळखत खूप छान होतो, मैत्री होतीच आमची, पण त्याच्या पुढे गेलो कारण आता आम्ही विचारांनी सुद्धा एकमेकांना ओळखायला लागलो, म्हणजे सिनेमॅटिक विचारांनी. आणि माझ्यासाठी बायोस्कोप काय असं जर तुम्ही विचाराल तर ना, हा एक प्रवास आहे ना, एक दिग्दर्शक म्हणूनचा प्रवास आहे. तो कुठेतरी एका क्षणाला कुठेतरी एका पोचेल
आणि त्यावेळेला ना काही आठवत राहतील मागच्या गोष्टी. तर त्यातली ना सगळ्यात प्रिय आणि सगळ्यात जवळची गोष्ट हे वळण आठवत राहील बायोस्कोप. हे ज्यावेळेला माझ्या आयुष्यात आलं की त्यावेळेला 4 मित्रांनी मिळून ती सुरुवात केली आणि ते छान गंमत आली, मजा आली, धमाल केली आणि इतक्या सगळ्या गुणवत्ता जवळून अनुभवता आल्या आणि त्याच्यातून काही शिकता आलं ही फार मोठी. कारण तसं मी या सगळ्यांना ज्युनियर आहे. एकतर हे सगळे जेचे आहेत त्यामुळे थोडंसं मी ज्युनियर आहे. थँक्यू. सर आता एक शेवटचा प्रश्न की आय गेस पहिल्यांदा असं पोस्टर निघालेलं आहे जिथे 4ही डिरेक्टर्स पोस्टरवरती आहेत, तर ही आयडिया नक्की कोणाची होती? मला वाटतं ही माझ्या मते गिरीशची आयडिया होती आणि गिरीशचाच किंवा आमचाच एक मित्र राजेश याने हे शूट केलं आहे. कारण मला वाटतं हा सिनेमा हा एक दिग्दर्शकांचा सिनेमा आहे. एक त्यांचं विजन आहे. म्हणजे अगदी म्हणजे कविता कोणती निवडावी, त्याच्यावरती कथा नेमकी कोणती मांडावी, त्याची ट्रीटमेंट नेमकी काय असेल. आणि मला वाटतं ह्या फोटोकडून मला खरंच अभिमान वाटतो आहे. आज मराठीमध्ये 4 दिग्दर्शक एकत्र उभे आहेत, एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवतात, या दुसरं सुख नाही. आणि मला वाटतं हे एक बायोस्कोप एक प्रोसेस आहे, एक मी तर म्हणून एक चळवळ आहे जी आता सुरू झाली आहे. यापुढे म्हणजे आम्ही अजून वेगळे विषय घेऊन बायोस्कोपच्या माध्यमातून तुमच्यासमोर येऊच. पण मला वाटतं हे एक सुरू करून म्हणजे एक शाळा कॉलेजमधली आज मुलं, कॉलेजमधली मुलं किंवा ज्यांना सिनेमावर खरंच प्रेम आहे अशी माणसं वेगळा प्रयोग करतील आणि एक छान फ्रीडम किंवा स्वतःला एक्सप्रेस करायचं एक नवं माध्यम बायोस्कोप होईल. किंवा बायोस्कोप शब्द असं क्रिएट होईल की हे बायोस्कोप म्हणजे काहीतरी एकत्र येऊन काहीतरी करायचं काम. तर मग आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होईल. आणि बायोस्कोप हा आता चालूच राहणार आहे. म्हणजे एकदा याची झाकणं उघडली की ती पुन्हा ती वेगवेगळे चित्र त्याच्यामध्ये चालूच राहतील. आम्ही करू, आमच्या पुढेही करतील आणि ही चळवळ सतत चालू राहू दे असं मी नक्की सदिच्छा व्यक्त करेन. तर नक्कीच. आणि ह्याच्यातली एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट काय सांगाल की बायोस्कोप हा जो बॉक्स आहे तो कलरचा आहे आणि बाकी सगळं ब्लॅक अँड व्हाईट आहे, काय खास विशेष कारण? तो झाला एक तर बायोस्कोप म्हणजे ओरिजिनल कलर तो तसाच असतो. बायोस्कोप हे रंगीबेरंगीच असते आणि हा डिझायनिंग पार्ट आहे की कलर आणि ब्लॅक अँड व्हाईट ह्याचा कारण की छान दिसावं, एक डिझाईन छान दिसावं, लोकांना अट्रॅक्टिव्ह वाटावं म्हणून ते केलेलं आहे. जर हेही खालचं कलर आणि सगळं कलर असेल तर त्या कलरची गंमत गेली असती बायोस्कोपच्या. आणि बायोस्कोपमधून एकच म्हणायचं की बायोस्कोप हा टर्म असं होईल की मैत्रीचा टर्म होईल कदाचित पुढे जाऊन, की बायोस्कोप म्हणजे मैत्री, 4 जणांची मैत्री. हे 4 झाकणं म्हणजे 4 मित्र आहेत. तीच तर मला वाटतं गंमत आहे. आताच सगळं उलगडलं तर मला वाटतं कारण आता अजून बरीचशी म्हणजे झाकणं अजून बंद आहेत. तुम्ही लोगोत पाहाल तर ती अजून उघडायची आहेत आणि ती उघडून त्याच्यामध्ये जी गंमत वेगळ्या प्रकारच्या. कारण मला वाटतं ही एक तर हा नुसता प्रयोग आगळावेगळा नाही आहे. तर ह्याचं मला वाटतं पुढे येणारी प्रत्येक गोष्ट ही आगळीवेगळी असेल. याचं पोस्टरपासून सगळं एव्हरीथिंग हे आगळंवेगळं असेल आणि काहीतरी खूप आनंद देणार असेल. कारण तुम्ही 4 ऑलरेडी पोस्टर याची पाहिलेलीच आहेत, पण जे मास्टर पोस्टर असेल ते पुन्हा ते सुद्धा आगळंवेगळं असेल आणि एक गंमत असेल या सगळ्या सिनेमामध्ये. मला वाटतं जे आम्हाला आनंद देणार असेल, कारण हा शेवटी अट्टहास किंवा खटाटो त्याच्यासाठी आहे. त्यामुळे आम्हाला चौघांना ज्यातनं आनंद मिळेल ते पोस्टर असेल, आम्हाला चौघांना ज्यातनं आनंद मिळेल तो फोटो असेल आणि तो आनंद आम्ही घेत ही अख्खी प्रोसेस करणार. त्यामुळे वी आर व्हेरी हॅपी अँड ब्लेस्ड दॅट आम्ही लकी आहोत की सुदैवी आहोत की आमच्या लाईफच्या ह्या टप्प्यावरती आम्हाला असा प्रयोग करायला मिळाला. थँक्स अ लॉट. थँक्यू. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.